नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण असा एक व्हिडिओ बघणार आहोत ज्यामुळे तुमची जी काही कुठली पण इच्छा अपूर्ण राहिली असेल ती नक्कीच या व्हिडिओला बघून पूर्ण होईल। तुम्हाला आज असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या मनातील कुठली इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण व्हायला मदत मिळेल। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला त्या व्हिडिओचा लाभ घेता येईल। चला तर जाणून घेऊया, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून देत असतात। स्वामी तुम्हाला आनंदात आणि सुखात खेळत ठेवून ही स्वामी चरणी प्रार्थना असते आणि स्वामी समर्थ आपल्याला त्या सगळ्या गोष्टी देत असतात ज्यात आपलं भलं असतं। वेळेला जरी ती गोष्ट पूर्ण नाही झाली तरी आपल्यासाठी पुढे काहीतरी स्वामींनी चांगलं आखलेलं असतं, ह्यावर विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगत राहायला हवं। स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करूया आणि आपल्या स्वामी महाराज यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवून आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया। मग स्वामी आपल्याला कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत। स्वामींनी आपल्याला या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत। विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगले, ते चोरीला गेले तरी जगणे सुटत नाही। त्याचे भले आणि बुरे काहीच वाटत सुद्धा नाही। सोबतच ही अनमोल 4 रत्ने आपण स्वतःकडे बाळगूयात। पहिले रत्न आहे माफी। तुमच्याबद्दल कोणी कितीही बोलू द्या ते मनावर घेऊ नका आणि तसा प्रतिवादही करू नका। त्यांच्याबद्दल मनात रागाची भावना येऊ देऊ नका, उलट त्यांना माफ करा। आपण केलेले उपकार लक्षात ठेवू नका। केलेल्या उपकार याचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षाभंगाचे दुःख फार वाईट असते। तिसरे रत्न म्हणजे विश्वास आणि स्वामींच्या चरणावर अटूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्यासोबत असतातच। हेच खरे सफलतेचे सूत्र। चौथ्या नंबरचे रत्न म्हणजे वैराग्य। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसं एक दिवस संसाराचा निरोप देखील आपण घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमान काळ जगा। इथल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकून राहू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका। तसेच सकाळची वेळ ही अगदी प्रसन्न व उत्साह भरणारी असते। तसेच घरातील या गोष्टी सकाळी उठल्यावर केल्याने घर नेहमी प्रसन्न राहते व घरात सकारात्मक ऊर्जा भरते। घराचे मुख्य द्वार हे नेहमी इतर दारांपेक्षा मोठे व स्वच्छ असावे। मुख्य दारापुढे कधीही केर, कचरा, पसारा असू नये, कारण येथेच देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते। आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सर्वप्रथम स्नान झाले की लगेचच एक तांब्यात पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर थोडे थोडे शिंपडावे। जर यात गंगेचे पाणी असेल तर फारच चांगले, पण गंगेचे पाणी नसेल तर घरातील शुद्ध पाणी टाकावे। परंतु रात्री झोपण्यापूर्वीच एका तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवावे व सकाळी हे पाणी उंबरठ्यावर शिंपडावे। यामुळे रात्रभर जमलेली उंबरठ्यावरील नकारात्मकता दार उघडल्यावर लगेचच सरळ घरात प्रवेश न करता तिथल्या तिथे नष्ट होईल व आपले घर नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहील। तसेच घरामध्ये जर कोणी काळी जादू करणी केली असेल तर शनिवारी व रविवारी सकाळी आपण अंगण झाडतो त्यापूर्वी अंगणात 2 मग पाणी टाकावे आणि नंतर झाडून घ्यावे व या उपायाने ज्या व्यक्तीने आपल्यावर काही करणी केली असेल ती आपल्यावर काहीही प्रभाव पडणार नाही आणि करणी करणाऱ्यांकडे परत जाते। जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही दररोज सुद्धा करू शकता। शक्य नसेल तर फक्त शनिवारी व रविवारी केला तरी देखील चालेल। घरातील फरशी पुसताना त्यामध्ये मूठभर मीठ टाकावे व त्या पाण्याने फरशी पुसावी। हा उपाय दररोज करू शकता, फक्त गुरुवार सोडून हा उपाय करावा। यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पाण्याचे तोरण जरूर लावावे आणि पुढील सोमवारी जुने तोरण काढून टाकावे आणि नवीन लावावे।
असे प्रत्येक सोमवार आपण अवश्य करावे। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येण्यास, घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत मिळते। यामुळे घरातील सर्व सदस्यांचे स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते। घरामध्ये कोणी नेहमी वरचेवर आजारी पडत असेल तर तेही बंद होते। जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी अशोकाची पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावावे व हे तोरण आठवड्याभर राहू द्यावे आणि पुढील बुधवारी बदलावे। यामुळे घरात कधीही धनाची कमतरता जाणवत नाही। घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचा फोटो किंवा चित्र जरूर लावावे। पण असे म्हणतात की गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता असते, म्हणून आपण घराच्या बाहेर एक गणपतीचा फोटो लावला असेल तर अगदी त्याच्या मागच्या म्हणजेच जिथे आपण लावला आहे त्याच्या मागोमाग गणपतीचा दुसरा फोटो अवश्य लावावा, आतील भिंतीवर लावावा। यामुळे गणपतीच्या पाठीमागील दरिद्रता आपल्या घरात येणार नाही। आपल्या घरात जागोजागी देवी देवतांचे फोटो किंवा मूर्त्या आपण ठेवू नये, कारण देव ही काही शोभेची वस्तू नाही। जर आपण त्यांना शोकेसमध्ये शोभेची वस्तू म्हणून लावले तर तेही आपण काढून टाकावे आणि त्यांना घरातील देवघरातच ठेवावे, इतर ठिकाणी मांडून ठेवू नये। असे काही छोटे छोटे उपाय करून आपण बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकतो आणि सोबतच घरातील नकारात्मकता दूर करू शकतो आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती येण्यास मदत सुद्धा मिळते आणि घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहते। असेच उपाय आणि काही छोटे छोटे उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।